पण आता मात्र सगळ्यांचाच संयम सुटण्याची वेळ आलेली आहे. मित्र हो, मागच्या काही काळापासून निवडणुकीपेक्षा निवडणूक आयोगाचा कारभारच अधिक गाजताना दिसतो आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराची लखतर आता वेशीवर टांगली गेलेली आहेत. मुंबई ठाण्यातल्या मतदार याद्या तर उभ्या महाराष्ट्राला त्या याद्यांनी थक्क करून टाकलेला आहे. इतका घोळ आणि इतका विचित्रपणा हास्यास्पद सुद्धा. तोच आता नांदेडच्या महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीतला धक्कादायक घोळ उघडकीला आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या यादीचं अक्षरशः पोस्टमार्टम करून टाकलेलं आहे. इथल्या बघा मतदार यादीमध्ये जवळपास 2800 मतदारांचा पत्ता हा त्यांच्या घरचा नव्हे तर तो कोचिंग क्लासचा दिला गेला आहे. यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम बंगालमधील नागरिकांना इथं मतदार करून घेतलं गेलं आहे. हो, जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी प्रचंड वादाची ठरलेली आहे. अहो, एकापेक्षा एक धक्कादायक प्रकार या यादीमध्ये आढळून आलेले आहेत. नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार यादी पाहताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला. जवळपास 1000 विद्यार्थ्याच्या मतदार ओळखपत्रावर एका कोचिंग क्लासेसचा पत्ता, तर जवळपास 600 ओळखपत्रावर दुसऱ्याच म्हणजे RCC कोचिंग क्लासेसचा पत्ता आहे. 400 मतदार ओळखपत्रावर फार्मसी महाविद्यालयाचा पत्ता आहे. असं एकूण 2800 मतदार जवळपास एवढ्या ओळखपत्रावर कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयाचा पत्ता देण्यात आलेला आहे. का हो, या मतदारांना काही घर दार गाव काय आहे की नाही? शेकडो ओळखपत्रामध्ये पत्ता घर क्रमांक नाही. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातील असताना त्यांचा पत्ता हा इथला नसताना सुद्धा त्यांना मतदार ओळखपत्र कसं काय दिलं गेलं असा सवाल आता मनसेने विचारलाय. ठिकठिकाणच्या मतदार याद्यामधून निवडणूक आयोगाचा हा कारभार चव्हाट्यावर येतोय. कंटाळे आता हे लोक सुद्धा. अहो, राजकीय पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा निवडणूक आयोगाच्या नावानं अक्षरशः शंख करीत आहेत. तरी सुद्धा निवडणूक आयोग मात्र कान डोळे बंद करून बसलेला दिसतो. लोकशाहीचं तर काय, आता लोकशाही फक्त भाषणात म्हणण्यापुरती उरलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आता गंभीर ताशेरे मारायला न्यायालयानं सुद्धा सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, म्हणजे बघा, भाजप जसं सांगतो तसं निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जातो असे आरोप विरोधक तर करीत आहेतच. पण आता मात्र सगळ्यांचाच संयम सुटण्याची वेळ आलेली आहे. बघा ना, परवा नगार चिन्हाचं बटन दाबलं तर कमळाला मत जातंय आणि हे सगळं बघून एका मतदारानं मतदान यंत्र फोडून टाकलं ना हो जिथल्या तिथं. आणि विशेष म्हणजे त्याच्या या कृतीचं सोशल मीडियावर जे समर्थन झालं मित्रांनो, त्यातून लोकांच्या मनातील उद्रेक समोर आला आहे चक्क. आणि आता मनसे स्टाईलनं खळखट्ट्या करण्याचा इशारा मनसेनंच दिलेला आहे. निवडणूक आयोगानं जर वेळीच आपल्या कारभारात सुधारणा करून घेतली नाही तर मात्र मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, अहो, लोक तरी किती दिवस तक्रारी करणार आणि तक्रारी करूनही काही उपयोगच होत नसेल तर काय याचं उत्तरही आता निवडणूक आयोगानं शोधायला हवं. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.